गायत्री. हाँ बाबा. जरा इकडे येतेस बाळा. हो आले. बोला. बस. उद्या मोहिते काका येणार आहेत. मोहिते काका? लहानपणी त्यांची बंदूक खेचायचीस ना, तशी उद्या खेचू नको. हा बाबा, ती वेळच येणार नाही, ते स्वतःहून देतील. पण मग मला सांगा, ते कशासाठी येणार आहेत? तुझ्याकडेच काम आहे. माझ्याकडे? म्हणजे तुला ज्या माणसाने एनवेलप दिलं ना, त्या माणसाला तुला ओळखायचंय. का? काय होतं त्या एनवेलप मध्ये? त्याचा फोटो दाखवला तर तू ओळखशील ना. हो, पण काळजी करण्यासारखं एवढं काही नाहीये, फक्त तू फोटो ओळख म्हणजे झालं. बाबा, काय झालंय? काय नाही, मला धमक्यांचे फोन येत होते. त्या माणसांची चौकशी करण्यासाठी येणार आहेत ते. धमकीचे फोन? हो, पण कशासाठी? हे बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालायची अजिबात गरज नाहीये. ते फक्त फोटो दाखवतील, तेव्हा त्या माणसाचा फोटो तू ओळख, बस. ते बेकायदेशीरित्या बांधलेलं हॉटेल अनाच्या बाबांनी पाडलं, त्याच्या मालकाचा बाबांना फोन येत होता. पण आता मोहिते काका आहेत ना, ते बघून घेतील सगळं. तुम्ही नका काळजी करू. म्हणजे त्या दिवशी ताई जेव्हा उशिरा आली तेव्हा तुम्ही काळजीत होता, ते यासाठीच? आई, म्हणून तू लवकर घरी ये असं म्हणत होतीस का? ताई, तो तुझ्या कॉलेजला पण आला होता ना? बाबा, मी त्या माणसाला ओळखायलाच हवं का? आपण फक्त काळजी वाटतीये ना म्हणून हे सगळं करतोय, नाहीतर घाबरायची काही गरज नाही. हा, म्हणजे खरं तर त्यांचं म्हणणं असं होतं की तू क्राईम ब्रँचला जावं आणि ही ओळख परेड तिथं व्हावी. पण मीच त्यांना म्हटलं की माझी मुलगी अजून तेवढी मोठी झालेली नाहीये, असं कुठेही ती येणार नाही. मग ते म्हणाले की ठीक आहे, आम्ही घरी येतो. घरी तिने फोटो ओळखला तरी चालेल. आणि डोंट वरी बाळा, मोहिते काका काळजी घेतील आपली. चला, उशीर होतोय. झोपायला चला.